तालुका तुळजापूर यानेच ती चोरी केलेली आहे। परंतु तो त्या ठिकाणाहून ती चोरी केल्याच्या नंतर फरार झाला होता आणि त्याला पकडण्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांसमोर एक उभं राहिलं होतं। परंतु 2 महिने निरंतर आमचे प्रयास चालू होते त्याला ट्रेस करण्यासाठी। त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली, तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती जमवली आणि या प्रयत्नांना आम्हाला मागच्या 3 तारखेला याच्यामध्ये यश आलं आणि त्याला आम्ही जेरबंद केलं। जेरबंद करून आम्ही त्याला नंतर जेव्हा आम्ही त्याचं इंटरोगेशन केलं तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे जो चोरीला गेला होता तो देखील त्यांनी काढून दिला होता। तर या उद्देशानेच माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती रितू खोकर यांनी आजची पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल मला सूचित करण्यात आलं होतं आणि त्याला आपण सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याच्यात त्याला सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद देतो आणि यापुढील सूत्र माननीय श्रीमती रितू खोकर मॅडम पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे सांगितलं त्यांनी सगळं सांगितलं। आपण क्वेश्चन्स येऊ की तुम्हाला ऑलरेडी यांनी सांगितलं की 3 ऑगस्टला आपल्याकडे झाली होती चोरी, ठीक आहे, आणि हे लोकमंगल बँक आहे तिथली दुसरी घटना आपल्याकडे मोठी, त्याच्या आधी पण एक 25 लाखाच्या त्याचे एक कर्मचारी जे होता त्यांच्यासोबत घटना तो स्वतःच त्यांनी केली होती आणि दुसरी आपल्याकडे मोठी हे घटना होती त्यामध्ये ऑलमोस्ट 34 लाख 34.5 लाख कॅश आणि 2 किलो 700 ग्राम सोना असा चोरीला गेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथलाच होता, बहुतेक आपल्याला तिथलाच शिपाई होता। आपल्याला अशी माहिती होती की त्यांनी UPSC एक्झाम वगैरे पण दिलेला आहे, म्हणजे त्यांनी खूप प्लॅनिंग करून आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारी पासून तो प्लॅनिंग करत होता, एक चांगली अपॉर्च्युनिटीची तो वाट बघत होता, चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी चोरी केली होती। तर त्यांना शोधणं जे आहे तो एकदम अवघड होता। तो ऑलमोस्ट 2 महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही, कुठलेही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटरोगेट केला त्यावेळी त्याने अशी माहिती मिळाली की त्याच्याकडे एक आधार कार्ड त्याला प्राप्त मिळाला होता बँकेमध्ये काम करताना, त्यांना एक कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना। तर त्या आधार कार्डचा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग्स वगैरे आहे, ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे, ते त्यांनी त्या आधार कार्डचा वापर करून केली। अदरवाईज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला। आमच्याकडे नेटग्रिड आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात, त्या पण तो कुठेही दिसत नव्हता क्योंकि आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला। सिम कार्ड आहे ते पण त्याने एक त्याच्याकडे नोन आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला, तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता। पण आमची पूर्ण टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि सिन्सिअरली एफर्ट्स केले। जर कुठेही आमचे एफर्ट्स 1% पण कमी पडले असते तर तो मिळाला नसता। तर त्यांचे 100% एफर्ट्स घेऊन त्याला ट्रेस केला आणि दुसरं हेही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातोय तर मुद्देमाल कमी मिळणार, क्योंकि तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार, कुठेतरी त्याला खर्च करणार त्याची भीती होती। आणि आता पण आपण जर बघितला थोडा मुद्देमाल कमी आहे, त्याबद्दल आमची आताही तपास चालू करायचे। दयानंद गोदकर, तुळजापूर, अनिल मांजरे हे सगळी टीमनी हे यश धाराशिव जिल्हा पोलीस आहे त्याला आणलेलं आहे। आपले काही क्वेश्चन असतील तर आपण यस करणार ना, जे पण आमच्या खात्यांतर्गत आहे, ठीक आहे, ते आम्ही यांना रिवॉर्ड देऊ। बँक आहे आणि तिथे जी सिक्युरिटी आहे हाय सिक्युरिटी आहे त्या बँकेला, एक शिपाई का मोठी चोरी करू शकतो का, त्याच्या पाठीमागे कोणी आहे नाही। जर तुम्हाला खरं सांगायचे आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यामध्ये थोडी बँकेकडून नेग्लिजन्स झालेला आहे, तर त्या नेग्लिजन्समुळेच एक शिपाई जे आहे ते इतका मोठा कृत्य करू शकला। तर बँकेने मला असं वाटतं त्यांची सिक्युरिटी जी आहे ते खूप जास्त टाइटन करण्याची गरज आहे। बाकी आतापर्यंत दुसरे कुणाचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाला नाही। नाही, सीसीटीव्ही फुटेज चालू होते, पण क्योंकि हे तिथला शिपाई आहे त्याला माहिती होता की कुठून जाऊन ते कट करायचे की तो फीड मध्ये येणार नाही, तर त्यांनी त्याप्रमाणे ऍक्शन केले। त्याच्यामध्ये मुद्देमाल गेला 35 लाख रुपये जवळपास आणि गोल्ड आहे 2 किलो 722 ग्रॅम। आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे 11 लाख रुपये आणि सोनं आहे 2 किलो 169 ग्रॅम आणि त्याला आपण 30 तारखेला अरेस्ट केलेलं आहे। 5 दिवसाची फीस आहे
त्यातील गोल्ड कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि रक्कम कुठे इन्व्हेस्टमेंट केली, पीसीआर मध्ये काय आहे? नाही, आतापर्यंत तो काही सांगत नाही आम्हाला. त्याची माहितीप्रमाणे तो म्हणतो की इतकाच होता मुद्देमाल. ठीक आहे, तो हे पण मान्य करत नाही की मी कुठे स्पेंड केलाय किंवा मी तुम्हाला सांगत नाही. तो जो मला माहिती देतोय की जितका माझ्याकडे होता यामधून त्यांनी आम्हाला काहीच एक्सपेन्सेस पण सांगितले, थोडेफार कॅशचे आणि बाकी की मी कुठे स्पेंड केले, पण त्याशिवाय जे पैसे आणि अमाऊंट आहेत, गोल्ड आहे, तो इतकाच होता. तर त्याचं म्हणणं आहे. बाकी आता बघू तपासामध्ये, आज पण त्याची पीसी आम्ही पुढे वाढवणार आहात, त्याप्रमाणे कसं निष्पन्न होईल. बँकेची तक्रार प्रमाणे 2 किलो 700 ग्राम सोना होता, 722 ग्राम, आणि 34,60,860 रुपये होते. त्यामध्ये जो मूळ क्रिएटर आहे त्याला आरोपी म्हणून त्याला अरेस्ट केला, त्याला कारवाई झाली. आता त्यामध्ये चार्जशीटची घाण केलेली आहे, त्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी दोष आहे, यांच्यावरती कारवाई काय झाली नाही. त्याच्या त्यावेळेस मागच्या प्रेसमध्ये जिल्हाधिकारी सांगितलं की विभागीय चौकशी चालू आहे. बरोबर आहे. नाही, चौकशी कुठून आली? ते चौकशी क्योंकि ते पीआय आहे, तर त्याची कसुरी अहवाल माझ्याकडे आलेली आहे आणि मी आयजी सरांकडे पाठवलेली आहे. आता आयजी सर त्यामध्ये पुढची कारवाई ते प्रस्तावित करतील. नाही, त्यामध्ये आधी पी वगैरे सर लावतील, ते पी मध्ये परत डिटेल मध्ये चौकशी होणार, त्यानंतर सर जे शिक्षा आहे जे पण आहे ते निश्चित करतील. नाही, त्यामध्ये आहे ते जे तपासी अधिकारी आहे, त्यावेळेचे प्रभारी अधिकारी होते, त्यांची ते कसुरी अहवाल आहे. येस, त्यामध्ये पण आमचे खूप प्रयत्न चालू आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नॅट नाही, असं नाही आहे. मी ते तुम्हाला एकदम खरा सांगते. मी त्या जे फॅमिली आहे त्यांना ठाणेदारचा नंबर स्वतः दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळी पण आलेत तुम्ही त्यांना सांगा आणि आम्ही अटक करू. पण आम्हाला एकही वेळ त्यांचा फोन आला नाही की तो इथे दिसतो. फक्त इथे तिथे सांगताय की आम्ही तिथे बघितला, पण आम्हाला त्यांचा एक वेळही फोन आला नाही की आरोपी इथे आलेला आहे आणि तुम्ही येऊन अटक करा. आम्ही वाट बघतोय त्यांच्या कॉलची आणि आमचे जे प्रयत्न आहे तेही आमचे चालू आहे. आता मी तुम्हाला सांगत होते की नॅटग्रिड मध्ये पण बघितलेलं आहे, आता पण ते उपोषणामध्ये बसले होते. त्यामध्ये आतापर्यंत हाय काही नाही आहे, ते पण त्यांचे प्रयत्न करताय. पण क्योंकि तो असा क्रिमिनल माइंडेड नाही आहे, त्याच्याकडून पहिलाच गुन्हा आहे, तर तो कुठे एकदम म्हणजे फोन वगैरे बंद करून कुठे लांब, मला असं वाटतं थोडं गेला असतील की आपल्याला ट्रेस लागला नाही. पण जसंही तो थोडा पण ऍक्टिव्ह होईल आपल्याला ट्रेस लागेल त्याचा. आपल्या जिल्ह्यातील दोन्ही पोलीस स्टेशन आहेत, त्या पोलीस स्टेशनला गुन्हे करतात त्या गुन्ह्याचं एफआयआर असतात, ते एफआयआर आम्हाला समजत नाही. आणि अनेक वेळेस असं होऊन जाते की मोठ्या नाव आपण मला सांगा. नाही, आपण आपल्याला तुम्हाला प्रेस नोट देतोय, त्यामध्ये जे आपल्याला एक तर एफआयआर जे आहे जे आपल्याला पाहिजे असतील तर तो एफआयआर पब्लिश होतोय. ठीक आहे, तर आपण ऑनलाईन पण काढू शकताय. बाकी पूर्ण एफआयआर देणं ते शक्य होणार नाही. आम्ही ते प्रेस नोट आहे ते थोडं डिटेल करायला सांगते. ठीक आहे, की आपल्याला जे माहिती अपेक्षित आहे मी त्यांना डिटेल करायला आणि प्रत्येक गुन्हा कव्हर करायला सांगते. पब्लिश करायला वेळ लागतो ना, त्यामध्ये काय थोडं कधी आमच्याकडे पोलीस स्टेशन ग्रामीण आहे ना, तर कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम राहत आहे, कधी लाईटचा प्रॉब्लेम राहत आहे, त्यामुळे पण थोडी अडचण येत आहे. मुद्देमालचं सीन आणि आपण सगळ्यांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा.